शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण 3 जे आहे उद्योजकतेचा विकास या प्रकरणाला आज आपण सुरुवात करूया. मित्रांनो, उद्योजकता विकास किंवा उद्योजकतेचा विकास त्याला इंग्रजीमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. कारण आपल्या देशाचा आर्थिक विकास असेल किंवा इतर कोणत्याही देशाचा आर्थिक विकास असेल तर तो उद्योजकाशिवाय किंवा उद्योगधंदे वाढल्याशिवाय होत नाही. मग ह्या उद्योजकता विकासाची प्रस्तावना काय आहे हे आज आपण सुरुवातीला पाहूया. त्याच्यामध्ये उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे. म्हणजे उद्योजकता हा काय टेम्पररी किंवा पार्ट टाईम व्यवसाय नाही आहे, हा पूर्णवेळ केला जाणारा व्यवसाय आहे. त्याचबरोबर उद्योजक सृजनशील असतात. जी व्यक्ती व्यवसाय करत असते किंवा उद्योगधंदे चालवत असते त्या व्यक्तीच्या अंगी सृजनशीलता हा गुण असतो. त्याच्यानंतर उद्योजकता त्याच्यामध्ये ते मालक असतात, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. म्हणजे उद्योजक साधारणतः कोण असतात तर ते मालक असतात, उत्पादक असतात, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम असतात आणि जोखीम पत्करणारेही असतात. म्हणजे उद्योजक म्हटलं का त्या ठिकाणी जोखीम ही त्या ठिकाणी असते आणि जोखीम स्वीकारणारे उद्योजक असतात. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करतात. उद्योजक काय करतात तर रोजगाराच्या संधी निर्माण करतात. म्हणूनच त्यांना राष्ट्राच्या प्रगतीचा कणा असं म्हटलं जातं किंवा त्यांना कणा असं म्हणतात. म्हणजे रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे महत्त्वाचं काम उद्योजक त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर कोणत्याही देशाच्या विकासात ते महत्त्वाची भूमिका बजावितात. म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जर साधायचा असेल तर त्या देशाचा उद्योजक जर सक्षम असेल, तो देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास झालेला असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, ही झाली थोडक्यात प्रस्तावना. उद्योजक हा काय पूर्णवेळ व्यवसाय आहे. उद्योजक काय करतो तर देशाच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावतो, रोजगाराच्या संधी निर्माण करतो, जोखीम स्वीकारतो किंवा तो सृजनशील व्यक्ती असतो, तो मालक असतो, उत्पादक असतो, बाजार निर्मिती करणारा एक घटक असतो. असं आपणाला या प्रस्तावनेमध्ये उद्योजकतेच्या संदर्भात माहिती सांगता येईल. मग त्याच्यानंतर उद्योजकता विकासाची व्याख्या किंवा उद्योजकाची व्याख्या काय करता येईल त्याच्या अगोदर आपण संकल्पना काय आहे, उद्योजक ही एक कशा प्रकारची संकल्पना आहे. उद्योजक हा शब्द इंटरप्रेंट या फ्रेंच शब्दापासून आला आहे. म्हणजे उद्योजक या शब्दाची निर्मिती ही एंटरप्रेड या फ्रेंच शब्दापासून झालेली आहे. मग याचा अर्थ काय, टू अंडरटेक म्हणजे हाती घेणं असा होतो. म्हणजे एखादा कार्यक्रम किंवा एखादा उपक्रम हाती घेणं किंवा त्याची सुरुवात करणं त्याला काय म्हटलं जातं, आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो किंवा उद्योजक असं म्हणतो. मग या उद्योजकाची व्याख्या काय सांगता येईल. व्याख्या ही वेबस्टर शब्दकोशानुसार कशी केलेली आहे ते आपण पाहूया. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. म्हणजे उद्योजक हा कोण असतो तर एक पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करणारी व्यक्ती असते आणि त्याचबरोबर पैसे कमवत असताना त्यांना जोखीमसुद्धा पत्करावी लागते किंवा स्वीकारावी लागते. समजली व्याख्या. उद्योजक ही एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते. कारण आज आपण पाहतो की अनेक उद्योजक हे पैसे मिळवण्यासाठीच व्यवसाय सुरू करतात. कोणी 100% सेवा करण्यासाठी व्यवसाय सुरू करत नाही आणि पैसे कमवायचे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जोखीमही त्यांना घ्यावी लागते किंवा स्वीकारावी लागते. मग
काय काय उदाहरणं सांगता येईल उद्योजकाची? तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगता येईल की किराणा दुकानदार हा उद्योजक असतो. त्याचबरोबर लॉन्ड्री मालक असेल, की रिलायन्स कंपनीचे संस्थापक असतील, टाटा कंपनीचे मालक असतील आणि स्वतंत्रपणे काम करणारा नळ कारागीर किंवा प्लंबर म्हणतो किंवा बेकरी चालक असतील. असे अनेक उद्योग जे आहेत व छोटे-छोटे जे व्यवसाय सुरू केले जातात, त्यांना आपण उद्योजक असं म्हणतो. छोटे-छोटे शोरूम सुरू केले जातात. केस कर्तनालय असेल, ब्युटी पार्लरचे छोटे-छोटे दुकानं असतील, छोटी-छोटी शोरूम्स असतील. हे जे व्यवसाय सुरू केले जातात त्यांना उद्योजक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे, तो आहे उद्योजकाची वैशिष्ट्ये. मग ह्या उद्योजकामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असावी लागतील की जेणेकरून तो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करतील किंवा त्यांना त्या व्यवसायामध्ये यश त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलं आहे बघा, बौद्धिक क्षमता, इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज ही उद्योजकामध्ये असली पाहिजे. उद्योजक हा बौद्धिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. त्याच्या अंगी वेगवेगळी कौशल्य ही असली पाहिजेत, जेणेकरून तो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करू शकेल. म्हणजे बौद्धिक क्षमता आणि ज्या व्यक्तीच्या अंगी बौद्धिक क्षमता चांगल्या प्रकारची असते, म्हणजे ज्या उद्योजकाच्या अंगी बौद्धिक कौशल्य असतील, तो उद्योजक यशस्वीरित्या तो उद्योग पुढे चालवू शकतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते भविष्यातील दूरदृष्टी, फ्युचर फोरसाईट. उद्योजकाला भविष्यातील दूरदृष्टीचं ज्ञान असलं पाहिजे किंवा भविष्यकाळामध्ये व्यवसायामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत आणि त्याला अनुसरून आपण काय बदल केले गेले पाहिजेत याचं ज्ञान त्या उद्योजकाला असलं पाहिजे किंवा दूरदृष्टी त्याच्या अंगी असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जर भविष्यकाळामध्ये आपल्याला काही धोके असतील, ते धोके त्या उद्योजकाला व्यवसाय चालवत असताना लक्षात आले पाहिजेत आणि त्याला अनुसरून त्याने वेगवेगळे निर्णय घेतले पाहिजेत. आणि असा जो उद्योजक भविष्यातील दूरदृष्टीला अनुसरून निर्णय घेत असेल, तर तो उद्योजक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो दिला आहे तिसरा, तो आहे कठोर परिश्रम, हार्डवर्क म्हणतो आपण. उद्योजकाला जर बाजारपेठेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर त्याच्या अंगी कठोर परिश्रम करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे कठोर परिश्रम हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य उद्योजकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि जो उद्योजक हार्डवर्क करतो, आपल्या व्यवसायामध्ये स्वतःला झोकून देतो, तो उद्योजक यशस्वी झालेला असतो, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे तांत्रिक ज्ञान. टेक्निकल नॉलेज हे उद्योजकाला असलं पाहिजे. व्यवसायातील वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे, कोणकोणते तंत्रज्ञान नवीन आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या उद्योजक सक्षम असला पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आणि जो तांत्रिक ज्ञान घेऊन त्याची अंमलबजावणी आपल्या व्यवसायामध्ये उत्तमरित्या करत असेल, तर तो उद्योजक स्वतःचा व्यवसाय भरभराटीला नेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर पुढचं जे पाचवं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते आहे संज्ञापन कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स असं म्हटलं जातं. म्हणजे उद्योजकाच्या अंगी उत्तम संज्ञापन कौशल्य असलं पाहिजे. उद्योजकाला बाजारपेठेतील अनेक घटकांशी दररोजचा संपर्क साधावा लागतो. त्याच्यामध्ये उत्पादक असतील, व्यापारी वर्ग असेल, मोठमोठे टेक्निकल एक्सपर्ट असतील, त्याच्यानंतर विपणनामधील काही लोक असतील किंवा बँकेच्या संदर्भात व्यवहार करत असताना काही लोक असतील, ग्राहक असतील. ह्या सर्वांशी जर संपर्क साधायचा असेल, तर त्या उद्योजकाच्या अंगी चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं महत्त्वाचं असतं. आणि जो उद्योजक हे संज्ञापन कौशल्य उत्तमरित्या सांभाळत असेल
किंवा त्याच्या अंगी ही चांगली कला असेल तर तो उद्योजक त्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेला असतो, असं आपणाला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर उच्च आशावादी असला पाहिजे. 6वं वैशिष्ट्य काय दिलं आहे तर उच्च आशावादी असला पाहिजे, हायली ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. उद्योजक हा आशावादी असला पाहिजे, त्याने नेहमी पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. कारण पॉझिटिव्हली जर उद्योजक विचार करत असेल आणि व्यवसायामध्ये निर्णय घेत असेल तर तो उद्योजक यशस्वी होतो. कायम निगेटिव्ह जर विचार करत असेल, एखाद्या वर्षी व्यवसायाला लॉस आला तर त्याच्यामध्ये लॉस का आला याचा जर अभ्यास करून त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटी व्यवसायामधील दूर करून जर आशेनं फ्युचरचा जर विचार करून जर व्यवसाय करत असेल तर त्याला उच्च आशावादी असं म्हटलं जातं. आणि उच्च आशावादी जर उद्योजक असेल तर नक्कीच तो व्यवसायामध्ये यशस्वी होतो. त्याच्यानंतर 7वं जे आहे जोखीम घेणे. व्यवसाय म्हटलं का रिस्क येते. उद्योजकाला व्यवसायामध्ये अनेक चढउतार पाहावे लागतात किंवा त्या चढउतारांचा सामना करावा लागतो. आणि जो उद्योजक व्यवसायामध्ये येणाऱ्या जोखमींना किंवा संकटांना, समस्यांना सक्षमरित्या सामोरं जात असेल तर तो उद्योजक भविष्यकाळामध्ये यशस्वी झालेला आपणाला दिसतो. म्हणजे उद्योजक हा जोखीम घेणारा असला पाहिजे, रिस्क घेणारा असला पाहिजे. म्हणजे काय होईल उद्या काय नाही, जर तो घाबरून बसला आणि व्यवसायामध्ये जर जे सक्षम निर्णय घ्यायचे असतात त्यावेळी जर तो निर्णय घेऊ शकला नाही तर त्या व्यवसायाला भविष्यकाळामध्ये अनेक तोटे सहन करावे लागतात. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तर आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. कोणतीही व्यक्ती यशस्वी जरी व्हायचे असेल तर त्या व्यक्तीला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. मी जे काम करणार आहे त्याच्यावरती त्या व्यक्तीचा विश्वास असला पाहिजे. म्हणजे उद्योजकाला स्वतःवरती तो व्यवसाय करत असताना विश्वास असला पाहिजे की मी हे काम करू शकतो किंवा मी हा व्यवसाय सक्षमरित्या चालवू शकतो. म्हणजेच सेल्फ कॉन्फिडन्स हा सुद्धा उद्योजकामध्ये असला पाहिजे, असं हे 8वं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगतं. म्हणजे जो उद्योजक स्वतःवरती विश्वास ठेवून व्यवसायाची वाटचाल पुढे चालू ठेवत असेल तर तो उद्योजक नक्कीच भविष्यकाळामध्ये यशस्वी झालेला असतो. याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो, रिलायन्स कंपनीचे फाउंडर धीरूभाई अंबानी हे एका पेट्रोल पंपावरती काम करत होते. पेट्रोल पंपावरती तेल भरण्याचं काम करत होते. त्यांनी त्यावेळेस स्वतःवरती विश्वास ठेवला आणि पुढं जाऊन छोटा व्यवसाय सुरू केला, तेल विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि असं करत आज आपल्या देशामध्ये रिलायन्स कंपनी, जे की त्यांचा मुलगा मुकेश अंबानी चालवतो, ती 1 नंबरला आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे आपल्या देशातले 1 नंबरचे उद्योगपती कोण असतील तर ते रिलायन्स कंपनीचे सध्या मुकेश अंबानी आहेत. म्हणजे त्यांच्या वडिलांनी स्वतःवरती विश्वास ठेवला. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा त्या ठिकाणी स्वतःवरती ठेवून तो व्यवसाय केला आणि आज आपण त्याचा रिझल्ट पाहतो. त्यांची मुलंसुद्धा उत्तमरित्या तो व्यवसाय पुढं चालवत आहेत, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. हे झालं उद्योजकाची वैशिष्ट्ये. त्याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे उद्योजकाची कार्ये. आता उद्योजकाची कार्ये कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये आहे पहिलं नाविन्य. उद्योजकानं काय काय केलं पाहिजे व्यवसाय करत असताना? नाविन्य, इनोव्हेशन असलं पाहिजे. उद्योजकामध्ये इनोव्हेशनची आयडिया नेहमी जागृत असली पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये नवीन नवीन बदल कसे करता येतील, ग्राहकांच्या आवडीनिवडी कोणकोणत्या आहेत, बाजारपेठेचा सतत अभ्यास त्याच्याकडे असला पाहिजे. बाजारपेठेमध्ये कोणकोणते चढउतार होत आहेत, लोकांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या बदलत आहेत, त्यानुसार त्याने आपल्या उत्पादनामध्ये नाविन्य आणलं पाहिजे. म्हणजे असा जो उद्योजक
नाविन्यपूर्ण व्यवसाय करत असेल तर तो चांगल्या पद्धतीनं व्यवसाय पुढं प्रगतीपथावरती नेत असतो. दुसरं जे आहे उद्दिष्टांचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स. व्यवसाय, कोणताही व्यवसाय करत असताना उद्योजकाला त्यानं सुरुवातीला उद्दिष्ट आपलं काय आहे हे अगोदर ठरवलं पाहिजे. जसं तुम्ही 12वीला किंवा कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही ठरवलेलं असतं तुमचं ऑब्जेक्टिव्स. मला CA करायचं आहे, मला ICAA करायचं आहे, मला MBA करायचं आहे, मला MPSC करायचे आहे. म्हणजे विद्यार्थी, तुम्ही काय आहे? विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी काय केलं? त्यांचं कार्य म्हणजे करत असताना उद्दिष्टाचं निर्धारण केलं. मला MPSC करायचं आहे, मला UPSC करायचे आहे, मला एखादा छोटा उद्योग काढायचा आहे, मला चांगली शेती करायची आहे. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज हा घटक जसा एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या संदर्भात महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं उद्योजकाच्या संदर्भातसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे उद्योजकानं काय केलं पाहिजे? माझे कस्टमर किती आहेत? माझे सध्या चालू फायनान्शियल इयरमध्ये, आर्थिक वर्षामध्ये ग्राहक किती आहेत? ते नेक्स्ट इयरला किती होतील? नेक्स्ट 5 इयरमध्ये किती होतील? नेक्स्ट 10 इयर्समध्ये किती होतील? हे त्याचं उद्दिष्ट. किंवा चालू वर्षी 100 कोटी प्रॉफिट कमवला आहे, पुढच्या वर्षी 150 कोटी कसा होईल? त्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये साधारणतः 500 कोटी कसा होईल? म्हणजे उद्दिष्टाचं निर्धारण करणं, उद्दिष्ट ठरवणं हे एक महत्त्वाचं कार्य उद्योजक त्या ठिकाणी करत असतात. आणि असा उद्योजक जो करत असेल तर तो नेहमी आत्मविश्वासानं त्या व्यवसायाला पुढं घेऊन जात असतो. बाजाराचा विकास, तिसरं कार्य कुठलं दिलेलं आहे तर बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. उद्योजकाच्या अंगी बाजाराचा विकास करण्याची क्षमता असते. आणि बाजाराचा जर विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट करायचे असेल किंवा मार्केट डेव्हलपमेंट करायचे असेल तर उद्योजकांना सतत कार्यक्षम राहिलं पाहिजे. सतत नवीन नवीन संधी, नवीन नवीन डेव्हलपमेंट व्यवसायामध्ये केली पाहिजे. आणि आपला व्यवसाय बाजारपेठेमध्ये कसा प्रगतीपथावर आणता येईल याचा विचार त्यानं सातत्यानं केला पाहिजे. पुढचा जो घटक आहे तो आहे नवीन तंत्रज्ञान. म्हणजे पुढचं जे कार्य आहे ते नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्नॉलॉजी. उद्योजकानं काय केलं पाहिजे तर व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान जे की सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा येऊ पाहत आहे त्याचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे नवीन जर तंत्रज्ञान व्यवसायामध्ये उद्योजक आणत असेल त्याचे फायदे अनेक आहेत. म्हणजे तो काय करेल? वेळेमध्ये बचत होईल, त्याची पैशामध्ये बचत होईल. आणि वेळेमध्ये आणि पैशामध्ये जर बचत होत असेल तर त्याला त्याचं उत्पादन कमीत कमी किमतीला मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये विकणं सहजासहजी शक्य होतं. आणि बाजारपेठेमध्ये कमी किमतीला जर उत्पादन विकू लागला तर त्याची विक्री वाढेल, डिमांड त्या पद्धतीनं असेल तर. आणि विक्री वाढली का टोटल टर्नओव्हर वाढला की प्रॉफिट ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणजे नवीन तंत्रज्ञान सतत आत्मसात उद्योजकानं व्यवसायामध्ये केलं पाहिजे. पुढचा जो घटक आहे त्याच्यामध्ये पाचवं जे कार्य आहे ते चांगले संबंध, गुड रिलेशन्स हे ठेवण्याची कला उद्योजकामध्ये असली पाहिजे. एक त्याचं कार्य आहे. कारण उद्योजकाचा अनेक घटकांशी सतत संपर्क येत असतो. त्याच्यामुळं त्यानं सतत ज्या ज्या व्यक्तीशी संपर्क येतो त्याच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. कामगार वर्ग असतील, कंपनीच्या प्रेमायसेस आवारातील इतर काही लोक असतील किंवा उत्पादक असतील, त्याच्यानंतर पुरवठादार असतील, इतर त्याचे क्रेडिटर्स असतील, याच्याशी चांगले किंवा ग्राहक असतील याच्याशी चांगले संबंध उद्योजकांना ठेवले पाहिजेत. त्यानंतर 6वा जो आहे निधीची उपलब्धता, ऑर्गनायझिंग फंड्स. उद्योजकाला जर व्यवसायामध्ये वाढ करायची असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर निधीची उपलब्धता सुद्धा करावी लागते. आणि जो उद्योजक निधीची उपलब्धता सक्षमपणे स्वतःच्या कौशल्यावरती उपलब्ध करत असेल तर त्या व्यवसायाला पुढं जाऊन त्याचे फायदे होत असतात.
म्हणजे निधीची उपलब्ध करण्याचं काम म्हणजे ऑर्गनायझिंग फंड्स हे सुद्धा महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी उद्योजकाला करावं लागतं. आणि त्याच्यानंतर लास्ट जो आहे तो आहे निर्णय घेणे, टेक डिसिजन्स. म्हणजे उद्योजकाला तो व्यवसायाचा मालक असल्यामुळं, व्यवसायाचा सर्वेसर्वा असल्यामुळं त्या ठिकाणी निर्णय घेण्याची भूमिका बजावावी लागते. निर्णय घेण्याचं महत्त्वाचं कार्य त्याला करावं लागतं. व्यवसायामध्ये कोणकोणते निर्णय त्याला जलद घ्यायचे आहेत, त्याला ते अभ्यासपूर्ण विचार करून मार्केट कंडिशन विचारात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असतं. आणि असा जो उद्योजक आहे की जो बाजारपेठेचा अंदाज घेऊन बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे, डिमांड अँड सप्लायची कंडिशन कशी आहे, फ्युचरचा भविष्यकालीन दूरदृष्टी त्याची कशी आहे, याचा जर विचार केला तर निर्णय घेण्याची भूमिकासुद्धा त्याला या ठिकाणी बजावावी लागते. हे झालं उद्योजकता विकास हे पहिलं प्रकरण, तिसरं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्याची प्रस्तावना बघितली, त्याच्यानंतर त्याची संकल्पना बघितली, त्यानंतर व्याख्या बघितली आपण, त्यानंतर उद्योजकाची वैशिष्ट्ये बघितली आणि उद्योजकाची कार्य बघितली. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या तासाला बघूया. धन्यवाद.